ती घणागती प्रहार चौकार. गोलंदाजीची नावं पोहोचवायची आमच्यापर्यंत. पगाड पगाड साहेबांना आपण पाहतोय. मॉनिटर आणलंय, थँक्यू. सेकंडला भरत साहेबांना आपण बघू शकाल. 5 षटकांचा सामना आहे त्यांच्यासाठी हा विरंगुला. हो, वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि झेलचा प्रयत्न. यस, स्कॉट टेकन. खूप चांगला झेल टिपलाय. पहिल्या चेंडूत चौकार, नंतर गडीबाद डीज आहे. फायनल आणि एन्काउंटर नंबर दुसरा सेमीफायनलचे 2 सामने. तदनंतर मात्र मेगा फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. 3 सामने अजूनही साई शेलार त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. विकी आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून फार चांगली स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली. आमचे त्यामध्ये अक्षय शेलार असतील, आमचे निलेश शेलार असतील, आशुतोष असतील, आमचे आशुतोष चव्हाण असतील, तसेच आमचे गायकवाड असतील, विनायक गायकवाड असतील, शेखर शर्मा असेल, ही संपूर्ण टीम आहे. मयूर असतील आमचे मोठे, मयूर मोठे, कुणाल, हेमन, आमचे स्वयं, सुशांत. प्रचंड मेहनत आहे ह्या सर्वांची या स्पर्धेमध्ये. चला, सामना स्पीडअप करायचा आपण थोडासा. 5 षटकांचा सामना आहे. एक्झिबिशन सामना आपण पाहतोय. पोलिसांच्या मध्ये 2 पोलीस स्टेशनच्या मध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडू ती चौकार, नंतर मात्र गडीबाद, नंतर मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. फार मोठी स्पर्धा मित्रांनो प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आज या स्पर्धेच्या आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. दादांची आज पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण दिवस दादांचा. दादांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतोय. दादा जरी आमच्यामध्ये नसले तरी दादा सातत्यानं आमच्या हृदयामध्ये कायम आहेत. दादांच्या आठवणी असतील, दादांचं कार्य असेल, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. 3 धावांचं मानस आणि त्यामध्ये मात्र यश आपण पाहतोय. 3 धावांच्या पर्यंत धावसंख्येला आकार येतोय. मानपाडा पोलीस स्टेशन टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली त्यानं. आज चांगला त्यांचा प्रयत्न आहे आणि तशी धावसंख्या देखील त्याने उभारली मैदानावरती. तिलकनगर पोलीस स्टेशन टॉस हरल्यानंतर त्यांना क्षेत्ररक्षण करावं लागतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज मात्र आम्हाला उत्तर हवंय या ट्रॉफीचं. कोण उचलणार 7वं पर्व, कारण खूप मोठं पर्व आहे आपण पाहतोय. लवली ड्राईव्ह याने मात्र खूप चांगलं ड्राईव्ह दाखवत असताना आल्यानंतर कार्पेट खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला सर्कलच्या आतमध्ये इनफिल्डमध्ये चेंडू बिल्ड गेलाय. एकच धाव मिळणार आणि एक धावाने धावसंख्येला आकार येणार तो 8 धावा. GTCची संपूर्ण टीम आमच्या समेत मागची 5 दिवस आणि 6व्या दिवसामध्ये देखील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. GTC आमचे जलपेश भोईर ज्यांच्या माध्यमातून आताच पाहिले आपण TDPL सागर पाटील हो, यावेळी मात्र थ्रो होता, मात्र षटक संपण्याची पंचांकडनं खून झाली होती आणि एका षटकाची सांगता 8 धावा आपण पाहतोय. एक बास्ती आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, ही स्पर्धा पाहायला विसरू नका. 3 सामने तुमच्यासाठी असतील. पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल 1, दूसरा एन्काउंटर नंबर सेमीफायनल 2, नंतर मात्र ग्रँड फिनाले. 48 teams have participated in this tournament and today's who will become a champion will get answer, but you will have to wait till beautiful inning. सायंकाळच्या रम्य सायंकाळी तुम्हाला आम्ही त्याचं उत्तर देऊ की एक चषक कोण उचलणार. 7व्या पर्वामध्ये आम्ही आहोत. साई शेलार त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दादांचं राहिलेलं कार्य साई सातत्याने पूर्ण करतोय. आपल्या हक्काचा माणूस म्हणजे साई शेलार, सर्वांच्या सुखदुःखात सभेग होणारा म्हणजे साई शेलार, प्रत्येकाला मदतीचा हात असणाऱ्या साई शेलार. साईला साथ असू द्या. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये कधी त्यांची घोषणा केली जाईल त्यामुळे साईला साथ द्या. दादांचं या परिसरामध्ये, दादा नंतर वाळी कोण असेल या परिसरात, तर आमचे साई दादा. तर खूप चांगलं नेतृत्व, कणखर नेतृत्व साईंचं देखील आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून राजकारणामध्ये राजकीय वसा स्वीकारत असताना आणि खूप चांगलं कार्य साईच्या माध्यमातून आम्ही भरपूर वर्ष या परिसरामध्ये पाहतोय. त्यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. चांगलं वातावरण आज बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आलंय, त्यामुळे काळ भरपूर प्रचंड गरम होती. पावसाचं सावट होतं. आम्हाला भीती देखील वाटली होती की स्पर्धा होणार की नाहीये. चांगला फटका सजवलाय ऑन द राईज इन फ्रंट ऑफ द लॉंग ऑफ आणि चेडू सीमा पलीकडं चौकारासाठी.
सरकारचा 5000 पोलिसांचा ताफा सज्ज केला, कडक बंदोबस्त. आणि या बंदोबस्तानं आज मात्र हे आमचा पोलीस वर्ग आज थोडंसं एन्जॉय करत असताना राऊंड विकेट ऑन साईडला हाफ एम जॅक, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट लेगला, धावसंख्यांमध्ये बदल नाहीये आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आज दादांचं पुण्यस्मरण, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना आज भोजनाची व्यवस्था आहे. जसं भोजन सुरू होईल तसे मी अनाउन्समेंट करू. प्रेक्षकांना विनंती, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ज्याने आम्हाला उदंड प्रतिसाद दिला मागचे कित्येक वर्ष आणि ह्या वर्षी देखील पंचांचा वाईटचा इशारा. या स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही. तुम्हाला हा बलून बघू शकाल आपण की ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. KDMCचे मैदान, SSC ट्रॉफी, त्याच्यावरती रवींद्र चव्हाण साहेबांचा आपण फोटो पाहतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व, आता नवनिर्वाचित आमदार म्हणून ते निवडून आलेत, राज्यचे मंत्री देखील राहिलेले आहेत. चांगलं काम आहे त्यांचं, कार्य आहे. दादांना भरपूर ते मानत होते आणि तेवढीच कौतुकाची थाप साईंच्या खांद्यावरती देखील त्यांची कायम असते. असे रवींद्र चव्हाण साहेब, या बलून्सवरती त्यांची छबी तुम्ही बघू शकाल. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकफुट स्क्वेअर कट केलाय, एकदम मिळणार. दर्शकाला आकार येतो 13 एक बास तिथे आपण पाहतोय. संकेत आणि त्याची संपूर्ण टीम. GTCचं मी कौतुक करायला विसरणार नाही. 13 नंतर धाव संख्या फ्राग होते 14 वरती. GTCचं मी कौतुक करायला विसरणार नाही. ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी ही स्पर्धा GTCनं ग्लॅमर दिला 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून, या वर्षी देखील 7 कॅमेरे लावण्यात आलेत. आणि संकेत यांची संपूर्ण टीम, आमची त्यांच्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ओ, खोदून काढलाय चेंडूला, ऑन ड्राइव्ह एकदम मिळणार. क्षेत्रक्षण थोडंसं मात्र मिसफील्ड होते, चेंडू गेलाय तो निघून लॉग ऑनला सीमा चिरत असताना 4 धावांसाठी. क्या बात आहे. पोलीसवाला ब्रेक लावला ते धावा होणार नाहीयेत, त्यावेळी ब्रेक लावायचं नाहीये, धावांना धावा अडवायचेत आपल्याला. शॉट ऑन बुल, ओ व्हाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, लॉंग भिरकावून दिलाय तो, फान लेग क्लिअर करत असताना दमदार षटकार. तेरा वरती गणेश सर साहेब त्यांना साथ देतात. 6 वरती भूषण साहेब गोलंदाजी करत असताना दुसरं षटक जाऊ दिलं चेंडूला, लेन पाहिली, लाईन पाहिली आणि सांगितलं की इट्स वाईट. गुड डिसेंबर अंपायर JP पॅनलचं हे संपूर्ण पंच आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. साई शेलार त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दादांच्या आठवणीला उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं साईच्या माध्यमातून पाहतोय. तर साईची कमिटमेंट, वाईटचा इशारा, कमिटमेंट फार असते. 100% कमिटमेंट साईच्या माध्यमातून. तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भरपूर पाऊस पडला. बिल्कुल सही कहा आपने. साई शेलार के शो में मौसम बदलते हैं, लोग भी बदलते हैं, लेकिन साई शेलार और विकी शेलार नहीं बदलते. जी हाँ, क्या बात है सर, बिल्कुल सही फरमाया सर आपने. फूल तो बहुत देखे हमने, गुलाब जैसा कोई नहीं. फूल तो बहुत देखे हमने, लेकिन गुलाब जैसा कोई नहीं. इंसान तो हमने बहुत देखे, लेकिन साई शेलार जैसा कोई नहीं, मैं कहूँगा. दर्शक आकार 27 धावा एक बार आपण पाहतोय. फार कमी वयामध्ये दादांनी टाकलेली जबाबदारी, दादा निघून गेल्यानंतर परिवाराची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजाला संघटित करणं, समाजाला घेऊन चालणं, हे साईंचं कार्य. साईला साथ द्या. 2 षटकं 27 धावा एक बार आपण पाहतोय. 2 षटकांची सांगता होते. 5 षटकांचा सामना. आता मजा येईल खरी. प्रेक्षकांना विनंती, जर तुम्ही आता जेवलात नसाल तर जेवण करा, जे प्रेक्षक यूट्यूबला पाहतात, कारण नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाहीये, कारण नंतर एन्काउंटरला आपण सुरुवात करणार आहोत. हमारे बीच एक बहुत ही मशहूर एक्स क्रिकेटर हैं सऊद शिमले, जो निशाना कल्याण के लिए खेले, त्रिशूल के लिए खेले और साथ ही साथ मॉडर्न स्पोर्ट्स के वो बेहतरीन ऑलराउंडर हैं. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं साई शेलार और विक्की शेलार की तरफ से. मोठी देसाई आणि शिरडोन पहिला एन्काउंटर अशोकने आम्हाला सांगितलंय. आणि दातिवली वर्सेस सागाव हा दुसरा एन्काउंटर. मजा येईल, कुठेही जाऊ नका. मी आताच सांगतो, आता एक्झिबिशन सामना आहे. जर वेळ असेल तर जेवण करा, ब्रेकफास्ट करा, काय खायचं असेल तर खाऊन घ्या, नंतर मात्र वेळ मिळणार नाहीये.
बाद में आपको आपकी पेटी बांधनी, उड़ान के लिए तैयार होना है। लगातार 3 मैचेस। 27 धावा, 27 loss of the 1 wicket. You're watching exhibition match now, SSC Trophy 2024. This is the season 7 and we are going to in the last moment. Oh, it's a white. असं वाटलं होतं. टपांत आतमध्ये आला चेंडू. टर्न बघा किती आहे. फलंदाजाला असं वाटलं की वाईट त्याने सोडून दिला तो चेंडू. मध्ये चेंडू टपांतर आतमध्ये आलाय. इनर कट होता तो आणि डॉट चेंडू. यावर्षी ट्रॉफ्यांची चर्चा भरपूर झाली. कारण भरपूर उंच ट्रॉफ्या यावर्षी. उंची जास्त क्षेत्ररक्षण पोहोचू शकेल की नाही आहे शंका आहे. आणि पायाचा वापर केला आहे, फुटबॉलचा वापर केला आहे मैदानावरती. फुटबॉल खेळाची उत्पत्ती मात्र ब्राझीलमध्ये झाली मित्रांनो. आणि तो खेळ नंतर स्वीकारला ब्राझीलचा तो सध्या खेळ आहे. मात्र रोनाल्डो सर्वात चांगला खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय फुटबॉलच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी सांगतो की सर्वात जास्त पैसा कोणत्या खेळात असेल तर तो फुटबॉल. रोनाल्डो एका एका मॅचेसाठी भरपूर पैसे घेत असतात. ऑन साईडला आपल्यामध्ये मात्र क्रिकेट जास्त रुजलाय. भारतीयचा धर्म म्हणून संबोधला जातो. 2 धावा धापलकावरती आपले फुटबॉलपटू छत्री यांचं निधन झालं. खूप चांगले फुटबॉलपटू होते. आपण गमावलं त्यांना. तो दिवस आमच्यासाठी देखील काळा होता. 29 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज. आज शेवटचा दिवस आहे. 31 धावा 1 बाद. आज सर्वांना भोजनाची व्यवस्था देखील सायांच्या माध्यमातून. दादांचा पुण्यस्मरण दिवस आहे. ओ माय गॉड. जेल सुटतात मात्र आरोपी कधी सुटत नाही हे लक्षात असू द्या. पोलिसांच्या हातातनं कधीच सुटत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, समाजाला सुरक्षित ठेवणं हे त्यांचं पहिलं अर्ध कर्तव्य. मी मगाशी म्हटलं होतं की जगामध्ये स्कॉटलंडचे पोलीस 1 नंबरचे, मुंबई पोलीस 2रा क्रमांक. सदरक्षा नायक खलनिग्रह नायक हे आपलं त्यांचं ब्रीद वाक्य. स्वतःचं संरक्षण, समाजाला सुरक्षित करणं. चांगला फटका, सोपा जेल. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द कॉट. यस टेकन आणि सेकंड विकेट गोज डाऊन. यस ॲब्सोल्युटली गॉन. डीजे नको रे बाबा नको. तो एवढा जेल आम्हाला क्रिकेटच बरं आहे. आमची नवीन पिढीला सांगू इच्छितो मित्रांनो, कधीही गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळू नका. फार वाईट दिवस आहे तिकडे. एक वेळ तुम्हाला नरक पडवरेल पण पोलीस स्टेशन नाही. कारण आमच्या जवळच जेल आहे, सेंटर जेल 5 किलोमीटर. आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे. विनंती करतो मित्रांनो, गुन्हेगारी क्षेत्राला आला घाला. चांगले नागरिक बना, समाजाचे सुज्ञ नागरिक बना. आम्हाला अभिमान असेल कारण आम्ही एक शिक्षक आहोत. आम्ही चांगली पिढी घडवत असतो दरवर्षी. ओव्हर द विकेट. ओ लवली शॉट ऑन साईडला. एकदा मिळणार. चांगलं क्रिकेट दाखवले पोलिसांच्या माध्यमातून. कारण फिटनेस ठेवत असताना 2 धाव्याचं माना. चल 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 निघूया. यस निघालेत देखील यशस्वीरित्या. 2 धाव पूर्ण करत असताना कमिटमेंट फार मोठी आहे. साई शेलार तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण भरवतात, दादांच्या आठवणीने उजाळा देतात. दादांचं कार्य सातत्यानं तुम्ही अविरत सुरू ठेवलात त्याबद्दल तुमच्या परिवाराचा देखील तेवढाच मोठा हात आहे. मग तुमच्या मातोश्री असतील, शिल्पाताई असतील, तुमच्या सौभाग्यवती स्वराताई असतील, तुमचे बंधुराज सिद्धार्थदादा असतील, ह्या सर्वांचा मोठा वाटा आहे. कारण परिवार फार मोठा आहे. म्हणून तर मोदी साहेब नेहमीच म्हणतात की एक येतो सेफ आहे. एकत्र एकीचं बळ फार महत्त्वाचं असतं. युनिटी इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. षटकाची होते सांगता 3 षटकाची सांगता. 35 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. मानपाड पोलीस स्टेशन टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. टिळकनगर पोलीस स्टेशन त्याने सांगितलं की तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. आता अशोक थोडंसं टेम्परेचर वाढलंय कारण दुपारी 12 वाजून 5 मिनिटं झालीत. स्वागत आहे बाळा, आमचे चांगले क्रिकेटर. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. साई शेलार यांच्या नेतृत्वाखाली खंबीर नेतृत्व साईचं आणि कन्सिस्टन्सी या स्पर्धेची सातत्याने आपण पाहतोय. मागच्या 6व्या वर्षामध्ये स्पर्धा सातत्यानं भरवली गेली आणि यावर्षी 7वं वर्ष स्पर्धेचं आणि सातत्य कायम ठेवलंय. दादांना मानणारा मित्र परिवार, साईंवरती प्रेम करणारा मित्र परिवार सातत्यानं या मंचावरती येतात, सदिच्छा भेट देतात, त्यांना आशीर्वाद देतात. रवींद्र चव्हाण साहेब देखील पहिल्या दिवशी आले होते उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. कारण भरपूर लक्ष असतं साईदादांवरती रवींद्र साहेबांचं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली साईदादा समाजसेवा करत असतात. दादांचं राहिलेलं कार्य ते सातत्यानं पुढे नेत असताना आम्हाला त्याचा हेवा वाटतोय, अभिमान वाटतोय. चला सामना लगेच सुरू करूया आपण, उशीर नकोय. 35 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. हो चेंडू उचली किती होती बघा. पंचांचा इशारा वाईटचा. जेपी पॅनलचे पंच खूप चांगला जॉब, व्हेरी गुड जॉब. आमचे अशोक सांगतील पंचांची कामगिरी. आमचं पंच पॅनल त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवतील.
पंच आमचे उमेश केणे सर, मिस्टर शाहिद मोमीन सर आणि मिस्टर नितेश कदम सर, थँक्यू सो मच. व्हेरी गुड जॉब जेपी पॅनल, व्हेरी गुड जॉब. चेंडू उंची जास्त उचली देण्याचा जास्त प्रयत्न केला तो, पंचांचा इशारा होतो तो फ्लाईट डिलिव्हरी. नो बॉल, नो बॉल. येस, हाईट फॅक्टर जास्त होता त्यामुळे प्रेक्षकांनी माहितीसाठी आज दादांचं पुण्यस्मरण असल्यामुळे सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केली आहे. कुठेही जाऊ नका, जेव्हा मी अनाउन्समेंट करू जेवण सुरू झालंय तेव्हा प्लीज त्याचा आपण आस्वाद घ्या. ओव्हर द विकेट, बाउन्स कट केलाय. पुन्हा एकदा डीप कव्हर रिझन, पंचाचा नो बॉलचा इशारा होतोय. हे षटक संपणार का अशोक, ही सायंकाळ होणार, हा देखील प्रश्न पडलाय मला. आम्ही अनाउन्समेंट करू तेव्हा सांगितलंय दादा, टेन्शन नका घेऊस. जबरदस्त व्यक्तिमत्व साई दादा आमचे, आणि त्याच्या माध्यमातून साईसाठी खमालपाडे संघासाठी नव्हे तर डोंबिवलीकरांसाठी एक चांगली खबर आहे की साईंना ISPL मध्ये तिकीट देखील मिळालं आहे. तर या ईश्वरचरणी प्रार्थना करूया साईंना चांगला संघ मिळवून द्या, जेणेकरून साईंचा क्रिकेट आपण पाहू शकाल ISPL वरती. टेनिस विश्वातील एक चांगला प्लॅटफॉर्म, मागच्या वर्षी झालेली स्पर्धा सुरू झाली आंतरराष्ट्रीय दर्जाचा, तिला आपण दर्जा पाहतोय. आणि साईला ब्ल्यू तिकीट देखील मिळालं आहे. फ्रीचा इशारा पंचाकडनं आलाय. 43 धावा 2 बाद. हो, चांगला चेंडू फुल टॉस मध्ये फ्री हिट होता स्क्रीन समोर एक्झॅक्टली, आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय तो स्क्रीन समोरच, एक धाव मिळणार. नवनाजी सालुंके यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं मनापासून स्वागत करतोय आम्ही. शॉर्ट पिच चेंडू, बॅकफुट स्क्वेअर कट, चांगला फटका दाखवलाय. पॉईंटच्या डोक्यावरनं शतक्ष येईल, उचलेल, पिकअप करेल, ग्रिप करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव. चौथी षटक मार्गस्थ असताना धावफलक धावा आपण पाहतोय 43. विकी शेलारचं खरोखरच मनापासून कौतुक, संपूर्ण मॅनेजमेंट. त्यानंतर आमचे शेखर शर्मा असतील, विनायक गायकवाड असतील आमचे, फार चांगली मेहनत आहे. वॉड शॉट, पॉवरफुल स्ट्रोक, खेचलाय फटका शॉर्ट अंपुलच्या माध्यमातून, फ्लाइट स्ट्रोक षटकार. स्वयं सुशांत ट्रॉफ्यांसाठी भरपूर मेहनत, निलेश शेलार आमचे, संदेश शेलार, आशुतोष चव्हाण यांचं प्रमुख सहकार्य, आणि अक्षय शेलार असतील आमचे, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून, एक चांगली स्पर्धा दादांच्या नावाने आपण पाहतोय. अजून या हाफ आर्म जॅक करत असताना हाफ आर्म जॅक स्क्वेअर ऑफ द विकेट, पंचांच्या मागे चेंडू निघून जातोय. एकदा मिळणार, धावसंख्येला आकार 52 धावा. 50 ब्रिंग्स अप, 50 धावा देखील झाल्या. आता 53 वरती पोहोचला आकडा. बघायचे दमछाक होणार का. मानपाडा पोलिसांना चांगला निर्णय घेतलाय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण बहुतांश वेळेला पाहतो टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली जाते. पिकअप स्ट्रोक, ग्रेट टायमिंग, डीप कव्हरच्या रिजन मधनं ट्रॅव्हल झालाय चेंडू, फ्लाइट स्ट्रोक, दॅट्स अ 6 डीजे. चांगली जोडी मिलिंद साहेब खेळतात 15 वरती, गणेश साहेब खेळतात 13 वरती, रोहित साहेब गोलंदाजी करतात. 59 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. लवकर खेळलाय, उंची जास्त, तिथे पोहोचू शकेल, पोहोचलाय मात्र. यस, सनलाइट सांगितलं लगेच, गॉगल वापरा. रंगीला चित्रपटामध्ये यस, उर्मिला मातोळकडनं अशोक 5 लाखाचे गॉगल वापरला होता. आपण 5,000चा वापरू शकतोय. 5 लाख नको मात्र, कारण वापरत जा सनलाइट, कारण अशी झेल सुटल्यानंतर मात्र सनलाइट येते डोळ्यावरती. धावसंख्येत धावफलकावरती संकेत सांगतील आम्हाला 62 धावा. स्कोर आमचे अशोक आम्हाला सहकार्य करत असताना 40+ अधिकृत स्कोरर आहेत ते, दरवर्षी त्यांची निवड होते. अशोक तुमचं अभिनंदन करतो. कधी नजर ठेवावी लागते स्कोररला, आम्हाला फरक पडत नाही, आम्ही चुकलो तर सॉरी बोलतो, मग ते स्कोरर सॉरी बोलू शकत नाही मित्रांनो. त्यांना फार लक्ष ठेवावं लागतं. चला, गेट रेडी फॉर द फर्स्ट सेमीफायनल. मोठी देसाई वर्सेस वीर बजरंग शिरडोन पहिला सामना. दुसरा दातिवली वर्सेस गावदेवी भोपर. मजा येईल. 4 संघ, 2 एन्काउंटर, नंतर मात्र ग्रँड फिनाले. यस, टॉस साठी बोलूया, आमंत्रण करूया आपण मोठी देसाई वर्सेस वीर बजरंग शिरडोन. यस, 5 षटकांचा सामना आहे. ओव्हर द विकेट, ऑन साइडला लाईन चुकीची, पंच सांगतील इट्स ॲब्सोल्युटली वाईट. येस, नो डाऊट.
एव्हरी डिलीव्हरी आउट टू सिलेक्शन इट्स अ वाईड. ए गुड कॉल फ्रॉम अंपायर. चांगली पंचाची कामगिरी राहिली या स्पर्धेच्या मध्ये. JP पॅनल, जय पवार त्यांची संपूर्ण टीम. हे मान्यवर आपल्या स्क्रीनवरती. डॉट चेंडू अतिघाई संकटात नाही. यस ॲब्सोल्युटली नो डाऊट. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद DJ. कारण सिंगम आहे सर्व आमचे पोलीस अधिकारी. अजय देवगणचा सिंगम रिटर्न देखील रिलीज झालाय. बघू शकाल तुम्ही तो ॲक्शन पिक्चर रोहित शेट्टीचा. आणि सिंगम आमचे सर्व व्यासपीठावरती स्वराताईंना बघू शकाल आपण. स्वराताईंना देखील क्रिकेटची भरपूर आवड आहे. ताईनं सातत्यानं आपण मंचावरती पाहतोय. कापसे साहेबांना बघू शकाल आपण. दादांचे सर्वात निकटवर्गीय आणि साईंच्या खांद्यावरती देखील त्यांचा कायम आशीर्वाद आहे. येस इट्स अ वाईट. स्वराताईंना बघू शकाल आपण स्क्रीनवरती. ताईंना आपण नेहमीच पाहतोय. आज शिल्पाताई देखील साईंच्या मातोश्री सायंकाळच्या वातावरणात तुम्हाला त्या देखील मंचावरती पाहायला मिळते प्राइज सेरेमनीसाठी. हा संपूर्ण परिवार आहे त्यांचा. सातत्याने एकमेकाशी खंबीर पाठी राहून आपला परिवार सांभाळत समाजाची सेवा करत हा शेलार परिवार सातत्यानं समाजामध्ये चांगलं समाजकार्य करत असतो. ऑन साईडला चांगला या हल्लीमध्ये चांगली दिशा दिली चेंडूला आणि चेंडू निघून जातोय. चांगला क्षेत्ररक्षण. सिंगमचं धून वाजवली आणि लगेच पॉवर जनरेट झाली. अप्रतिम अप्रतिम. हे व्यासपीठ दाखवलं जात आहे. GTच्या माध्यमातून सुंदर चित्रीकरण. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. आपण दिलेल्या वेळेबद्दल मंचाची शोभा वाढवल्याबद्दल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. लाईव्ह टेलिकास्ट GTच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी. फुल HD कॅमेऱ्याच्या माध्यमातून. इट्स अ वाईट. अशोक मगाशी चर्चा झाली आमची विके शेलारने माझ्यामध्ये की सामना 5 षटकांचा. विके शेलारने सांगितलं हो. मी सांगितलं होतं की सामना 7 षटकांचा होऊ शकतो. कारण वाईट भरपूर चेंडू आलेत आत्तापर्यंत. त्यामुळे सामना लांबतोय थोडासा. कारण पोलिसांचा सराव नसतो मित्रांनो. तर ते सराव त्यांना भरपूर दडपण असतं. ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. भरपूर दडपणाखाली काम करत असतात. जबाबदारी स्वीकारत असतात. सातत्याने 140 कोटी लोकसंख्या आणि 140 कोटी लोकसंख्येला पोलीस नियंत्रित करत असतात. त्यामध्ये राजकारणी लोकांना संरक्षण देणं ती मोठी जबाबदारी पेलत असतात. 68 लॉस ऑफ द 3 विकेट्स. अजूनही षटक 4थाच प्रारंभ आहे. शेवटचं षटक आहे. ऑन साइडला चांगला फटका. यस निघून जातोय लॉंग लेग रिझन मध्ये. गोळीच्या वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. वन मॉन्स कपल ऑफ द बाउन्सेस 4 रन्स. आयोजकांची माहिती आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सॉफ्ट अँड डेलिकेट शॉट. 1 धाव मिळणार. येस ॲब्सोल्युटली. दुसऱ्या धावेचं मानस मात्र स्ट्राईक हवी आहे साहेबांना. स्ट्राईक सोडायला तयार नाही आहेत. वीर बजरंग शिरडोन आणि मोठी देसाई यांच्यामध्ये पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल सामना. वीर बजरंग शिरडोन आणि जियांश. येस जियांश 11 जानमान मोठी देसाई. रियांश राईट. रियांश 11 जानमान क्रिकेट क्लब मोठी देसाई वर्सेस वीर बजरंग शिरडोन. पहिला एन्काउंटर नंबर तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनलचा. दुसरा दातिवली वर्सेस गावदी भोपर. लवली शॉट इन फ्रंट ऑफ द लॉंग ऑफ. गुड फिल्डिंग. वाटतं काय दर्जा दाखवलाय. काय क्लास दाखवलाय पोलिसांना. काय फिटनेस आहे त्यांचा बघा. दर्जा दाखवला क्षेत्ररक्षणाचा. तिसऱ्या धावेची चोरी. पोलिसांसमोरच धावेची चोरी झाली. यशस्वी. 3 धावा. 74 धावा 3 बाद. सत्र समाप्त झालं. अशोक हॅलो. 1 मिनिट फक्त टार्गेट सांगतोय. 77. टार्गेट इज 78. यस सिद्दीक सर. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. काही सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. गुरुदादा कापसे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सत्कार करावा. सन्माननीय महेंद्रजी अमृते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत.
विनंती आहे महेंद्रजी अमृते साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक आणि आज शेवटचा दिवस आहे. पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गुरुदादा कापसे यांना आपण सन्मानित करत आहोत. गुरुदादा कापसे यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्रजी अमृते साहेबांचा सत्कार इथे संपन्न करत आहोत. तदनंतर टिळकनगरचे PI साहेब आदरणीय चौगुले साहेब यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. PI चौगुले साहेब आपणास विनंती आहे की हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य मंचावरती यावं. गुरुदादा कापसे यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान इथे घेत आहोत. पोलिसांचा सामना चालू आहे, एक्झिबिशन मॅच. आणि आता आपण टिळकनगर पोलीसचे PI साहेब चौगुले साहेबांना इथे सन्मानित करत आहोत. RY चौगुले साहेब आपलं सहर्ष स्वागत. मानपाडा पोलीसचे आदरणीय सुशांतजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुशांतजी पाटील यांना विनंती की आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सुशांतजी पाटील साहेब यांना विनंती की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपलाही सत्कार इथे संपन्न होईल. सहर्ष स्वागत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं. सुशांतजी पाटील साहेब सहर्ष स्वागत आपलं देखील. मंचावरती उपस्थित आदरणीय साई शेलार यांचे काकाश्री सन्माननीय गंगारामजी शेलार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. काकांचं सहर्ष स्वागत. आदरणीय गंगारामजी शेलार साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. श्याम कापसे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. श्याम कापसे साहेबांना देखील विनंती आहे की आपला सत्कार आपण स्वीकारावा. गुरुदादा कापसे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत. सहर्ष स्वागत गंगारामजी शेलार साहेब. बबनजी म्हात्रे साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत. बबनजी म्हात्रे साहेब आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सर्व मान्यवरांचा सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं. आदरणीय गंगारामजी शेलार साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचंही. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा अंतिम पडावाकडे इथे जाते आणि लगेचच काही वेळानंतर काही अधिकृत घोषणा आपण संयोजकांच्या वतीने करणार आहोत. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत पडलेगावचे. त्यांना देखील विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. दिलीपजी पाटील साहेब. सेकंड इनिंगला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय बदल. सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आपण इथे करूया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे पोलीस आणि पोलीस यांच्यातच मात्र जोरदार लढत चालू आहे सध्याच्या घडीला. येस समीर सर तुम्हाला यायचं आहे सेकंड इनिंगसाठी. सर जलपान करण्यासाठी गेलेले आहेत. सिद्दीक सर जलपान करण्यासाठी गेले आहेत. समीर सर तुम्हाला जॉईंट व्हायचं आमच्या समेत सेकंड इनिंगसाठी. तर या आपण अत्यंत गोड आवाज ऐकूया समीर सोमने सरांचा. आमचे मॅन फ्रॉम कर्जतचे आमचे समालोचक सेकंड इनिंगमध्ये जॉईंट होतील. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो आहे. थँक्यू सो मच.
थँक्यू. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर धन्यवाद सिद्दीक बाबे सर. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सध्या प्रेक्षणीय लढत चालू आहे आणि गोलंदाजी करतायत ते भारत. नावं समजली नाही तरी सुद्धा ते सगळे पोलीस आहेत एवढं कन्फर्म आहे, बाकी चिंता नाही. आणि त्यांच्यामुळे या संपूर्ण एरियामध्ये संपूर्ण विभागामध्ये शांतता सुव्यवस्था अगदी व्यवस्थित आहे. पोलिसांचं काम मच्छिंद्र पाटील सर एकदम टेन्शनवालं काम आहे सध्याच्या घडीला. मगाची तुम्ही एक छान उल्लेख केला की राजकीय नेतृत्वांना संरक्षण, VIP, झेड सिक्युरिटी, Z++ सिक्युरिटी अशा अनेक चर्चा होत आहेत. परंतु सध्याच्या घडीला गृहमंत्रीपद खूप चर्चेत आहे. अजूनही त्याच्यावरती चर्चा चालू आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पार्टीचे झेंडे सर्वत्र या क्रीडांगणावर फडकताना दिसत आहेत. विजयी चौकार या विभागातून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी लगावला विधानसभेमध्ये. धावफलक लोकांपर्यंत पोहोचूया. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 वरती. भलं मोठं टार्गेट आहे त्यांच्या समोरचं. टार्गेटही भलं मोठंच असतं, त्यांना टार्गेटची कुठल्याही चिंता नसते. एकदा त्यांनी ठरवलं की टार्गेट अचीव करायचं का मग ते करतातच, यात शंका नाही. त्यांचं काम प्रत्येकाला दुरून चांगलं वाटतं, दुरून त्यांची थोडी दहशत वाटते. परंतु जवळून जाऊन जर का तुम्ही पोलीस स्टेशनची संपूर्णता पाहिलं, त्यांना त्यांच्या काही समस्या असतील या तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की ते कसं या सगळ्या गोष्टी हँडल करतात देव जाणे. विकेट घेतले इथे भारत सरांनी. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. साईदादांचं विशेष कौतुक करायला हवं मच्छिंद्र सर की त्यांनी हा एक्झिबिशन सामना त्यांच्यासाठी खास करून इथे आयोजित केला. पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. मुख्य मंचावरती स्वतः साईदादा आहेत, साईदादांच्या पत्नी देखील इथे उपस्थित आहेत, स्वराताई आहेत. नुकताच आदरणीय गंगारामजी शेलार साहेबांचं देखील इथे आगमन झालं. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. साईदादांची टीम गेले महिनाभर म्हणजे स्पर्धेची सुरुवात की टाइम डेट ॲडजस्टमेंट होते की नाही की नक्की, कारण दरवर्षी या स्पर्धेचा कालावधी फिक्स असतो. आचारसंहिता होती, इलेक्शनचे रिझल्ट्स होते, फक्त त्या गोष्टींची वाट पाहत होती ही टीम. आणि एक्झॅक्टली सगळ्या गोष्टींचं शेड्यूल डिक्लेअर झाला आणि मग कन्फर्म झालं की आता स्पर्धा मात्र होणार आहे. गेल्या वर्षी देखील असा एक सामना झाला होता. गेल्या वर्षी रवींद्र चव्हाण साहेबांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने डोंबिवलीतील अनेक टीमला बॅट आपण उपलब्ध करून दिल्या होत्या, बॅट सुपूर्द केल्या होत्या. त्यामध्ये काही महिला टीम देखील होत्या. जवळजवळ 1200 बॅट. मी कालही म्हटलं की हा आकडा कन्फर्म विकी शेलार सांगू शकतात बॅटचा. 1200च्या आसपास बॅट आपण सर्वांना दिल्या. 1200. आणि गेल्या वर्षीचा चिखलाची देखील ते खोली किती होती तेही सांगू शकतात. काही इतकं सोपं काम नाही आहे. आणि कालही साईदादांनी सांगितलं की आमची स्पर्धा आणि वरुण राजा यांचं नातं काहीतरी वेगळंच आहे. तू दादा घाबरू नका, मला वाटत नाही, वातावरण तर बदललेलंच आहे आणि हा वारा असा चालू राहिला तर प्रश्नच येत नाही. याच धावांचा डोंगर उभा राहिला इथे सुरुवात झालेली आहे. पोलीस इकडे काम करतायत, चांगली फटकेबाजी करतायत. प्रत्येकाला तिकडे बसलेले सगळेजण म्हणत असतील की शून्यावर बाद झाला तरी चालेल, आम्हाला बॅटिंग मिळू दे. बॅटिंग करायला प्रत्येकाला आवडतं. म्हणून तर नाना पाटेकर म्हटले ना की मोहम्मद कैफ बनने का नाही, तेंडुलकर बनने का. असे अनेक डायलॉग आहेत क्रिकेटमध्ये. परंतु या आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. धावतायत, पळतायत, मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सगळे पोलीस इथे करतायत. त्यांना एक मोठं टार्गेट अचीव करायची आहे. सध्या चर्चा चालू आहे की शेड्यूल कसं, मॅचेस सेमीफायनल 2 आणि एक फायनल, यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. घमासान युद्ध पेटणार आहे या स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये. रियांश 11 जानमान मोठी देसाई विरोधात वीर बजरंग शिरडोन आणि गावदेवी भोपर विरोधात दातिवली या दोन संघादरम्यान सागाव विरोधात दातिवली या दोन संघादरम्यान सेकंड सेमीफायनल मात्र असेल. त्याचं शेड्यूल थोड्याच वेळात ऑफिशियल अनाउन्समेंट साईदादा शेलार यांच्या वतीनं करण्यात येईल.
गेल्या वर्षीचे रनरअप टॉपर इथे विकेट चालले, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनेक म्हणजे जो लेखाजोखा आहे ते अशोकजी पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गेल्या वर्षी सोनारपाडा विजयी झाला होता, त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वाकळण, तृतीय खोडी, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मोठी देसाई. केतन मात्रे यंदाच्या वर्षाची देखील सुरुवात त्याने बाईकनेच केले, बाईकचा शोरूम झालाय त्याचा स्वतःचा. तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. ऋषी भोईर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. रिद्देश पाटील सोनारपाड्याचा. असे अनेक खेळाडू आहेत ज्याने खूप चांगली कामगिरी केली. 2022च्या खूप चांगल्या आठवणी आहेत, कारण 2022 मध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक खंबालपाडाने जिंकलं होतं. मेगा फायनल, सुपर ओव्हर आणि मेगा फायनलला खरं तर साईदादांचे जे ॲग्रेशन जेव्हा पब्लिक आतमध्ये घुसली पूर्णपणे ते पाहण्यालायक होते. म्हणजे कित्येकांचे स्टेटस देखील मी पाहिले, ते मॅच देखील आतमध्ये चालू आहे. कित्येक जणांनी स्टेटस ठेवले, म्हणजे तिकडे साईदादांनी थोडे ॲग्रेशन आतमध्ये दाखवले आणि त्याच्यात 2 ते 3 मिनिटानंतर सोशल मीडियावरती संपूर्णता. कारण मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर साईदादा काही वेगळेच असतात. ते बेस्ट बॅटर राहिले होते त्या स्पर्धेमध्ये. तब्बल 98 धावा त्याने कुठल्या होत्या. खोडी संघ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. तृतीय दहिसर, चतुर्थ निळजे. स्कोर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 10 वर. 64 धावा करायचे टार्गेट मोठे. बिंदास चौकार षटकार खेचा. हर्षद ठोंबरे बेस्ट बॉलर राहिला होता आणि आणखी एक उभरता सितारा स्वयं खाडे जो बेस्ट फिल्डर मात्र राहिला होता. अशा अनेक आठवणी आहेत या स्पर्धेच्या. आज भोजनाची व्यवस्था आहे सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी देखील. मला असं वाटते थोड्याच वेळात भोजनाची देखील सुरुवात करण्यात येईल. त्या अगोदर ही एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 प्रत्येकी. आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. 18 चेंडू 68 धावा करायचेत. मगाशी एक षटक खूप लांब लचक राहिलं होतं. मच्छिंद्र सरांनी चांगला उल्लेख केला, संपतंय की नाही. थोड्या थोड्या कोपरखळी मारायलाच हव्यात, नाही तर पोलिसांची पंगा घेणार कोण. जायचंय आम्हाला घरी, हे फक्त बोलण्यापुरतं ठीक आहे, कारण ते आम्हाला पोचून देतात म्हणून आम्ही सुरक्षितपणे पोहोचतो. डोंबिवली म्हटल्यानंतर सर्वात बिझी स्टेशन आहे. रात्रभर लोक नोकऱ्यांवरून घरी येतात. काही ओला उबर अशा प्रायव्हेट व्हेकलने देखील येतात. हे सगळे स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने देखील येतात. मग त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम ही सर्व मंडळी करत असते. त्यांना आनंद येतोय, ते खेळतायत, क्रिकेट त्यांना आवडतं. काही असेही असतील की ज्यांचं स्पोर्ट्समधून सिलेक्शन झालेलं असेल, काही कबड्डीतून देखील आलेले असतात. पिंट्या जोशी यांचं आगमन झालंय. काल पिंट्या जोशी यांच्या बाबतीत आपण चर्चा केली, कारण काल रिस्ट वर्क बद्दल आपण म्हणत होतो. पिंट्या जोशी म्हटल्यानंतर या स्पर्धेमध्ये फलंदाजी त्याची ही होतेच नेहमी. त्याची आवडतीची स्पर्धा आहे पिंट्या जोशीची. रिस्टी वर्क बद्दल बोलत असताना पिंट्याचं नाव येणार नाही यात शंका नाही. कसे फटके तो स्क्वेअर लेगला फिरवतो, एवढे वेगवान चेंडू देव जाणे. जोरदार अपील, अपील द्या. पंच अपील करत असतील तर बाद करा, नाही तर मग कोर्टात अपील करतील. ते ॲडव्होकेट असतं तर समजलं असतं की तुमची अपील तरी उचलून धरतील. हा थोडा विरंगुळा आनंद घेत आहेत हे सगळेजण. दादांचे कटआउट्स तुम्ही पाहताय संपूर्ण क्रीडांगणभर. खरं तर पहिल्या दिवशी आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. आज भाजपाची विधिमंडळ नेतेपदाची मीटिंग आहे आणि सर्वानुमते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची नियुक्ती तिथे मात्र झालेली आहे. कदाचित मला असं वाटतं की रवींद्र चव्हाण साहेब देखील तिकडेच आहेत, नाहीतर ते या कार्यक्रमासाठी उपस्थित नक्कीच आवर्जून झाले असते. मैदानात खेळ चालू आहे. चौकार षटकार मारण्याचे प्रयत्न सातत्याने इथे करतायत, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जीटीसीची संपूर्णपणे टीम यांचं महत्त्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. चांगलं काम TDPL त्यांनी सक्सेसफुल केले. जल्पेश भोईर, प्रथमेश नुकताच दाखल झालाय, गायब होता 7-8 दिवस TDPL नंतर. आता पुन्हा एकदा तो सेवेत रुजू झालाय.
या समालोचन कक्षातून मला काही असं बोलायला भाग पाडू नका माझ्या मागचे की माझ्या व्हिडिओ क्लिप्स येतील आणि मी मात्र फेमस होईल. दशरथ पाटील असते तर नक्कीच तुम्हाला त्यांनी फेमस केलं असतं. ही थोडी थट्टा मस्करी आहे, बाकी काही नाही. इकडे आनंद घेत आहे सगळी मंडळी, तिकडे साईदादांचं चालू आहे की आता फायनल सेमीफायनलचा सेटअप कसा करायचा, फायनलचा सेटअप कसा करायचा. ड्रोन व्ह्यू आणि स्वतः साईदादा स्क्रीनवरती आहेत. पिंट्या जोशी त्यांच्या बाजूला आहेत. चर्चा चालू आहे की सेमीफायनल फायनल दोन्ही वन ऑफ द लेजंड क्रिकेटर, अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला रिस्टी वर्क मनगटासाठी मनगटी फटक्यांसाठी जाणला जाणारा पिंट्या जोशी. मजा आली स्पर्धा. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक एक वेगळाच आनंद ही स्पर्धा नेहमी देत असते. हे क्रीडांगण तेरा चेंडू आणि 63 करायचे. खतरनाक गोलंदाजी आहे मानपाडा पोलीसची. टिळक नगर पोलीस विरोधात मानपाडा पोलीस. आणि त्यांची देहबोली पहा ना, मगाशी दोन कॅप्टन असे उभे होते ना तिथे टॉस साठी. हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. स्वतः तिकडे टिळकनगरचे PI साहेब उपस्थित आहेत, इन्चार्ज साहेब उपस्थित आहेत. आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहताय. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या आकर्षक ट्रॉफीज यासाठी संघर्ष चालू आहे. वैयक्तिक स्वरूपातली देखील पारितोषिकांच्या ट्रॉफीज तुमच्या समोर आहे. तब्बल 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक. आणि अगदी डाव्या बाजूला तुम्ही पाहताय की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक TVS ची बाईक. आणि हा रंगमंच जिथे आमचे पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांचं सहर्ष स्वागत. समोर विकी शेलार आहेत. सातत्याने प्रयत्न चालू आहेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन फंडे ते घेऊन येत असतात आणि त्यांच्याच मागे परफेक्टली मागे येते TVS बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. 12 बॉल 62 करायचे. अंतर मोठे आहे. चौकार षटकार मारले तर एकदा एका फलंदाजाने मला आय थिंक आठवतंय की ट्विट केलं होतं की आम्ही लांब लचक षटकार मारला तर 6 नाही 8 धावा द्यायला पाहिजेत. त्यावरती चहलने एक छान ट्विट केलेलं उत्तर दिलेलं, चालेल आम्हाला लांब लचक षटकार मारला ना त्याची एक रेंज ठरवा. बॉल मागे आलाय, पाठमोरे धावतायत, झेल सुटणार नाही. अगदी कोपऱ्यामध्ये लपलेला, जगाच्या कोपऱ्यात लपलेला चोर ते पकडतात तर चेंडू काय सोडणार आहेत. आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक हे आमचा रंगमंच, हे आमचं व्यासपीठ जिथे आमचे पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. स्वतः साईदादा शेलार त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाजूला कॉमेंट्री बॉक्स. सहर्ष स्वागत सर्वांचं देखील कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. GTCची संपूर्णपणे टीम, गुणसंख्या लेखक अशोकजी पाटील. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही ऐकताय आणि त्याचबरोबर सिद्दीक बाबे सरांना तुम्ही ऐकताय. थँक्यू GTCची टीम जे आम्हाला इथे कव्हर करतायत, लोकांसमोर पोहोचवण्याचं काम करतायत. नाहीतरी लोकांसमोर येण्याचं धाडस माझं कधीच झालं नसतं. कदाचित ते समालोचनातून झालं. 10 बॉल 62 धावांची गरज. खूपच शॉर्ट पिच बॉल आणि इथे आणखी एक फलंदाज होतोय बाद. त्या ट्विट बद्दल जी चर्चा चालू होती की फलंदाजाने जर का लांब लचक षटकार मारले तर 6 नाही 8 द्यायला पाहिजेत, 8 नाही 10 द्यायला पाहिजेत, असं त्याचं ट्विट होतं. आणि त्याला चहलने इतकं छान उत्तर दिलं, ठीक आहे चालेल आम्हाला अंतर पाहून तुम्ही ते 8-10 चालेल, परंतु जर का आम्ही 3 डॉट बॉल काढले बॅटरला तर तुम्हाला आउट दिलं पाहिजे. चहल नेहमी चर्चेत राहिला या बाबतीत. असे अनेक किस्से होत असतात, अनेक गोष्टी घडत असतात. नवीन नवीन गोष्टी घडल्या की नवनवीन नियम तुमच्या समोर देखील येतात. परमपूज्य
सावळा महाराज क्रीडा नगरी तुम्ही पाहता KDMCचं हे भव्य दिव्य असं मैदान, हे मैदान देखील व्यवस्थित ठेवण्यामध्ये साईदादांचं देखील मोठं योगदान आहे। बाजूला अगदी अगदी आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं स्विमिंग पूल देखील आहे आणि एक नगरसेवक म्हणून आपल्या विभागातील हे मैदान अगदी व्यवस्थित ठेवण्याचं काम दादा देखील इथे करतायत। चांगला स्ट्रोक आहे लेफ्टी बॅटरचा आणि ते चेंडू अडवण्यामध्ये यश मिळवलंय। तिकडे नाकाबंदीला साहेब नक्कीच असतील, त्यांनी अजिबात षटकार जाऊ दिला नाही, धावा देखील त्यांनी वाचवल्या। आता फक्त समीकरण खूप मोठं झालेलं आहे, औपचारिकता फक्त बाकी आहे, काही फेरबदल असतील धावांमध्ये, टेन्शन घेऊ नका। त्यांनी मगाशी सांगितलं की ही मॅच आमच्यासाठी एखाद्या बूस्टर सारखी आहे, एवढं टेन्शन असतं आपल्याला। चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑफच्या वरतून जाणार का षटकार? यस, षटकार येतोय बऱ्याच वेळानंतर आज षटकार मात्र इथे आलाय। त्यांचं नाव समजलं तर खूप छान होईल। नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे, आमच्या पासून दूर का नेला होता खंबाल पड्याची शान, आमचा शिवाजी दादा शेलार आमच्या मनामध्ये वाहतोय रे त्यांच्या आठवणींचा झरा। खूप मोठं अंतर, प्रयत्न चालू आहे टिळक नगर पोलीस विरोधात मानपाडा पोलीस या दोन संघादरम्यान। शेवटी मानपाडा पोलीस सध्या हावी ठरताना दिसतात टिळक नगरवरती। मग अशी टिळक नगरचे इंचार्ज विजय कुमारजी कदम साहेब इथे उपस्थित होते, अद्यापही मला असं वाटते PI साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत। मागे चाललाय चेंडू चौकार, 4 धावा मात्र मिळतील, परंतु पोलिसांना हॅट्स ऑफ, ते जे काम करत असतात खरोखरच म्हणजे सुरक्षा, आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम, त्याही बरोबर कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम। परंतु हे लेफ्टी बॅटर यांचं नाव समजायलाच हवं साहेबांचं, प्रकाश अफलातून फलंदाजी ते करतायत, खरोखरच त्यांचं क्रिकेटवरती प्रेम असेल आणि आता नाही परंतु घरी जाऊन नक्की ते यूट्यूबवरती सर्च करणार स्वर्गीय शिवाजी दादा शेलार चषक आणि तिथे त्यांची ते बॅटिंग नक्कीच पाहणार की मी कशी फटकेबाजी केली आणि उद्यापासून तुम्हालाही ऐकवणार साहेब। पहा मी थोडा पुढे गेलो असतो तर आणखी चौकार षटकार मारले असते, परंतु इथे प्रयत्न चालू आहेत त्यांचे देखील, असायला हवं। क्रिकेट प्रत्येकाला आनंद नेहमी देत असतो। कित्येक पॉलिटिशियनला तुम्ही क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहिलं, कित्येक जण आउट ऑफ द कंट्री जातात, बाहेर फिरायला जातात, परंतु काही जण खेळामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात, काही जण शेतीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात। महत्त्वाच्या वेळी शेती करायची, मग आनंदित राहायचं होतं, असं प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे। शेवटचा चेंडू, मानपाडा पोलीस आणि टिळक नगर पोलीसचे मनापासून आभार आम्ही इथे व्यक्त करतो। तुम्ही आम्हाला सुरक्षित ठेवता म्हणूनच आम्ही सुरक्षित राहतो, तुमचे मनापासून आभार। आदरणीय साईदादा शेलार यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा दोन्ही पोलीस स्टेशनचे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो। हा सामना इथे समाप्त झाला आहे आणि मानपाडा पोलीस हा संघ मात्र विजयी झाला। विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत कोणीच नाही, कारण दोन्ही पोलीसच आहेत, दोघांचाही चोख काम आहे। परंतु एक लाईन मला मचिंद्र सरांची आवडली, दररोज चोर पोलीस आज पोलीस। चला हा झाला विरंगुळा आणि इथे सर्वांना एक विनंती आहे नम्रतेची की भोजनाची व्यवस्था मागे सुरू झालेली आहे। मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, खेळाडूंना विनंती करतोय, इथे उपस्थित पोलीस कर्मचारी जे आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण भोजनाचा लाभ घ्यावा। थोड्याच वेळात एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण भोजनाची व्यवस्था इथे सुरू करतोय। सर्वांना विनंती आहे की भोजनाचा आपण लाभ घ्यावा, खेळाडू असेल, प्रेक्षक असेल, सगळ्यांनाच इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण यावं आणि भोजनाचा